Hello students, welcome to lecture number 4 of Advanced Java Programming. Today we are going to see the next AWT controls, that is choice and list. So first is choice. Choice class object provides a list of items. Choice is used to create a pop-up list of items from which user may choose. Means what? Choice is like a pop-up list, and only one item of the list can be selected. म्हणजे इथे चॉईस लिस्टमध्ये काय असणार, एक पॉपअप लिस्ट डिस्प्ले केली जाणार, त्यामध्ये युजर फक्त एकच आयटम काय केला जातो, युजरकडून सिलेक्ट केला जातो. तर याचा सिंटॅक्स काय आहे बघा. This class has only one constructor, which is the default constructor, that is choice and empty bracket. So this is a syntax for default constructor of choice. Next we will see the methods of choice. First is void add string name. Like we are adding any AWT controls, we are using method add. Similarly, if we want to add any item in that choice list, at that time we are using this method void add string name. So we are giving name of item in a as a parameter to this method void add. So you can add multiple items in that choice list. Then next method is string get selected item. String get selected item, it is used to retrieve the selected item which is selected by the user. म्हणजे जो युजर जे मल्टिपल आयटम्स आहेत त्याच्यामधला जो आयटम युजरने सिलेक्ट केलेला आहे तर तो रिट्राईव्ह करण्यासाठी कोणती मेथड वापरणार आहोत, स्ट्रिंग गेट सिलेक्टेड आयटम. नेक्स्ट स्ट्रिंग गेट सिलेक्टेड इंडेक्स. सो बाय मिस्टेक आय हॅव रिटन द स्ट्रिंग, इट शुड बी INT गेट सिलेक्टेड इंडेक्स. तर याच्यामध्ये काय बघा, जे आयटम आपण स्टोअर करणार आहोत तर ते ॲरे सारखंच इथे सुद्धा आपण लिस्टमध्ये स्टोअर करणार आहोत. ॲरेमध्ये जसा आपला पहिला नंबर आहे तर तो 0th इंडेक्सला असतो, तसंच या लिस्टमध्ये सुद्धा जो पहिला आयटम आहे तो 0th पोझिशनला असणार आहे. मग त्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला काय असणार आहे, इंडेक्स स्टार्टिंग फ्रॉम 0, 0, 1, 2, 3. तर जो आयटम आपण सिलेक्ट करणार आहोत तर त्याची इंडेक्स रिटर्न करण्यासाठी दिस मेथड इज यूज INT गेट सिलेक्टेड इंडेक्स. जो आयटम सिलेक्ट करणार आहे त्याचा इंडेक्स काय आहे तर तो इट विल रिटर्न. फोर्थ काय बघा, INT गेट आयटम काउंट. इट इज यूज टू डिस्प्ले टोटल नंबर ऑफ काउंट ऑफ आयटम्स प्रेझेंट इन दॅट लिस्ट. टोटल किती त्या चॉईस लिस्टमध्ये आयटम्स आहेत हे डिस्प्ले करण्यासाठी आपण ही मेथड वापरणार आहोत, INT गेट आयटम काउंट, त्याचा काउंट डिस्प्ले करण्यासाठी. नेक्स्ट काय बघा, व्हॉइड सिलेक्ट INT इंडेक्स. तर ही मेथड कशासाठी वापरणार आहोत, समजा एखाद्या लिस्टमध्ये 5 आयटम्स आहेत तर बाय डिफॉल्ट जो 0th आयटम्स आहे तर तो त्या लिस्टमध्ये पहिल्यांदा दिसत असतो बाय डिफॉल्ट. परंतु आपण तो चेंज करून समजा आपल्याला 2 नंबरचा 3 नंबरचा ऑब्जेक्ट दाखवायचा आहे बाय डिफॉल्ट, तर तिथं आपण त्या इंडेक्स जर तिथं दिली व्हॉइड सिलेक्ट, समजा INT मी इथे 2 दिलं तर 2 नंबरचा जो काही हे असेल आयटम असेल तर तो बाय डिफॉल्ट तिथं दिसायला चालू होईल. तर व्हॉइड सिलेक्ट INT इंडेक्स म्हणजे कोणता आपल्याला जो त्या लिस्टमध्ये सिलेक्ट करायचा आहे किंवा दाखवायचा त्या लिस्टमध्ये पहिल्यांदा कुठला आयटम दाखवायचा आहे तर त्यासाठी ती मेथड वापरणार व्हॉइड सिलेक्ट. मग हे नंबर प्रमाणे केलं इंडेक्स प्रमाणे तर त्याला व्हॉइड सिलेक्ट इन ब्रॅकेट INT इंडेक्स. जर आपण त्याचं नावच जर दिलं व्हॉइड सिलेक्ट स्ट्रिंग आयटम, त्या आयटमचं नाव देऊन आपण सुद्धा तो पर्टिक्युलर आयटम सिलेक्ट करू शकतो, म्हणजे किंवा तिथं शो करू शकतो त्या लिस्टमध्ये. बाय डिफॉल्ट काय सांगितलं तुम्हाला, 0th आयटम हा डिस्प्ले बाय डिफॉल्ट असतो, परंतु आपण फर्स्ट नंबरचा, सेकंड, थर्ड हा कोणताही आयटम तिथं आपण डिस्प्ले करू शकतो बाय डिफॉल्ट लिस्टमध्ये सुरुवातीला. लास्ट मेथड कुठला आहे बघा, स्ट्रिंग गेट आयटम INT इंडेक्स.
तर इट विल रिटर्न आयटम प्रेझेंट ॲट अ पर्टिक्युलर इंडेक्स. समजा फर्स्टला, टूला, थर्डला जो काय त्या इंडेक्सला जो काय आयटम आहे तर तो रिटर्न करण्यासाठी आपण ही मेथड वापरणार आहोत, स्ट्रिंग गेट आयटम int index. So these are the methods of choice. So let's see a small example. In this, as usual, we are importing first two packages: import java.awt.star, import java.applet.star. So first we are adding two packages, then we are writing the code for applet, that is applet code choice demo width height end of applet, that will be written in the comment section. After that, public class choice demo extends applet, and next is our init method, public void init. In that we are creating the object of the choice class, choice ch1 and choice ch2. We are creating two objects for two lists. In this example, we are creating two choice lists. The first object is ch1, second is ch2. And in the first list, by using add method, we are adding the items. That is ch1.add pizza, ch1.add burger, ch1.add pastry, ch1.add hot dog. So these items, pizza, burger, pastry and hot dog, these items are added in the first list by using this object ch1. Next, we are adding the items in the second list using the second object ch2, that is ch2 add breakfast, ch2 dot add lunch, ch2 dot add dinner. So these are items are added in the second list. Next is string s is equal to ch1 dot get selected item. So this method is to return a selected item. So by default, 0th item is selected. So in this list, 0th item is first list, 0th item is pizza. So 0th, so it will store pizza in the s. So it will print system.out.println the selected item is plus s. So it will display pizza. Here you can see the selected item is pizza. In next, ch2 dot select 1. In second list, we are selecting first item as a default. First item in the second list is breakfast is 0th item. Then lunch is first item and dinner is second item. Breakfast 0th, lunch first and dinner is second. So ch2 dot select 1. In this list, we are selecting first item by default, first item. तर ch2 डॉट सिलेक्ट 1 म्हणजे आपण काय करणार आहोत, फर्स्ट आयटम हा काय करणार आहोत, सिलेक्ट करणार आहोत. तर ह्या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता इथं लंच हा फर्स्ट आयटम काय केला बाय डिफॉल्ट इथं काय केलेला आहे, सिलेक्ट करून ठेवलेला आहे. जरी लंच आधी ब्रेकफास्ट असला तरी इथं डिस्प्ले करताना काय झालेलं आहे, फर्स्ट आयटम डिस्प्ले केलेला आहे, दॅट इज लंच. नेक्स्ट, स्ट्रिंग s1 इज इक्वल टू ch1 डॉट गेट आयटम 2, म्हणजे पहिल्या लिस्ट मधला सेकंड नंबरचा आयटम आपण रिट्राय करतोय. तर सेकंड नंबरचा आयटम कोणता आहे बघा, पहिल्या लिस्ट मधला पिझ्झा 0, बर्गर 1 नंबरचा, पेस्ट्री 2 नंबरचा. सो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन द आयटम इज प्लस s1, म्हणजे कुठला आहे, 2 नंबरचा आयटम हा पेस्ट्री आहे. सो इट विल प्रिंट पेस्ट्री, द आयटम इज पेस्ट्री. Then add ch1, add ch2, both controls, both object of the list are added. Add ch1, add ch2. So this is a applet. Here you can see the two choice list. Then याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला अजून थोडं पिक्चर क्लिअर होईल.
पहिल्या लिस्टमध्ये जे बाकीचे आयटम्स आहेत हे सगळे इथं आपण ह्या ॲरोवर क्लिक करून सिलेक्ट करू शकतो. एकच आयटम याच्यातला क्लिक करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री आणि हॉटडॉग. तर हे सगळे आयटम्स इथं ह्या पहिल्या लिस्टमध्ये ॲड केलेले आहेत. आणि दुसऱ्या लिस्टमध्ये काय आहे बघा, इथं बघू शकतो आपण ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. परंतु लंच हे बाय डिफॉल्ट फर्स्ट आयटम जो आहे 0 हा ब्रेकफास्ट आहे, फर्स्ट हा लंच आहे. तर ते बाय डिफॉल्ट इथं डिस्प्ले केलेलं आहे. कशामुळं? CS2 डॉट सिलेक्ट 1 केल्यामुळे. त्यामुळे इथं ते बाय डिफॉल्ट लंच हे सिलेक्ट करून ठेवलेलं आहे. सो दिस इज अ सॅम्पल प्रोग्राम अँड आउटपुट ऑफ चॉईस AWT कंट्रोल. तर आता नेक्स्ट AWT कंट्रोल बघूया. लिस्ट. मग अशी आपण चॉईस हा AWT कंट्रोल बघितला. त्याच्यामध्ये आपण त्या लिस्टमधले जे आयटम्स होते तो आपण त्यामधले जे आयटम्स आहेत त्यामध्ये ॲट अ टाइम फक्त एकच आयटम सिलेक्ट करू शकत होतो. आता मात्र दुसरा जो AWT कंट्रोल आहे लिस्ट, तर याच्यामध्ये मात्र आपण काय करू शकतो की मल्टिपल सिलेक्शन आयटमचं करू शकतो. सो लिस्ट क्लास ऑब्जेक्ट प्रोव्हाइड्स अ लिस्ट विथ मल्टिपल सिलेक्शन ऑप्शन अँड स्क्रोल बार. तर याच्यामध्ये जेवढे काही आयटम्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. आणि तिथं काय असू शकतो, तिथं काय आहे, स्क्रोल बार आहे. जर आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकली आपल्याला काय करायचं आहे, स्क्रोल करायचे आहेत जेवढे काही आयटम्स आहेत, तर त्यासाठी स्क्रोल बार सुद्धा काय आहे इथं अवेलेबल आहे. पण लिस्ट कंट्रोल शोज एनी नंबर ऑफ आयटम्स ॲज अ चॉईस इन एन ओपन व्हिजिबल ब्लॉक. जेवढे काही त्याच्यामध्ये आयटम्स असतील, 10 असतील, 15 असतील, तर ते सगळे एका ओपन व्हिजिबल ब्लॉकमध्ये आपल्याला ते दिसून येतात. आणि ते स्क्रोल बारच्या साहाय्याने आपण स्क्रोल करून व्हर्टिकली बघू शकतो. तर त्याचे काय सिंटॅक्स काय आहेत बघा. फर्स्ट कन्स्ट्रक्टर और फर्स्ट सिंटॅक्स ऑफ कन्स्ट्रक्टर फर्स्ट लिस्ट अँड एम्प्टी ब्रॅकेट. तर याच्यामुळे काय होणार आहे, हा एक कन्स्ट्रक्टर आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, इथे सुद्धा एक लिस्ट असणार आहे. परंतु त्याच्यातले जे काय आयटम्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण फक्त एकच आयटम त्याच्यामधला आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. जर आपण लिस्ट आणि एम्प्टी ब्रॅकेट हा कन्स्ट्रक्टर वापरला तर फक्त आपण एकच आयटम हा याच्यामुळे सिलेक्ट करू शकतो. आणि सेकंड कन्स्ट्रक्टर जो आहे लिस्ट INT व्हिजिबल रोज. तर याच्यामुळे काय असणार आहे, सेकंड कन्स्ट्रक्टर क्रिएट अ लिस्ट कंट्रोल इन विच व्हिजिबल रोज स्पेसिफाईड नंबर ऑफ एंट्रीज इन द लिस्ट दॅट विल ऑलवेज बी व्हिजिबल अँड अदर आयटम्स कॅन बी व्ह्यूड बाय स्क्रोलिंग. म्हणजे समजा एक 10 आयटम्स आहेत तर त्याला आपल्याला 4 रोज दाखवायचे आहेत, तर त्या 4 रो ह्या डिस्प्ले होणार आणि बाकीच्या 6 जे आहेत उरलेल्या ते आपण स्क्रोल बारनं काय करू शकतो, मूव्ह करून उरलेले आयटम्स बघू शकतो. तर INT व्हिजिबल रोज म्हणजे आपल्याला त्या व्हिजिबल किती आपल्याला करायचे आहेत, 4 करायचे आहेत, 5 करायचे, 6 करायचे. सो दॅट कॅन बी डिस्प्लेड इन अ व्हिजिबल ब्लॉक. ओके, बाय युजिंग दिस कन्स्ट्रक्टर. थर्ड इज लिस्ट INT व्हिजिबल रोज कॉमा बुलियन मल्टी सिलेक्ट. म्हणजे काय करणार आहोत आपण, इथं पण काही रोज आहेत व्हिजिबल रोज, जेवढ्या आपल्याला दाखवायचे आहेत तेवढ्या ते आपण व्हिजिबल करू शकतो. मात्र त्याच्यामध्ये बुलियन मल्टी सिलेक्ट म्हणजे काय, जर इथं व्हॅल्यू ट्रू असेल तर आपण काय करू शकतो, मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. आणि फॉल्स असेल तर आपण यू कॅन सिलेक्ट ओनली 1 आयटम फ्रॉम दिस लिस्ट. देन नेक्स्ट काय बघा, मेथड्स ऑफ लिस्ट. कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत तत्पूर्वी त्याचा एक सॅम्पल तुम्हाला आउटपुट आपण बघू. तर इथं बघा, तर हे काय आहेत, हे इथं लिस्ट आहेत. तर इथं आपण या स्क्रोल बारच्या मदतीनं आपण काय करू शकतो, ह्या याच्यातले वेगवेगळे आयटम्स काय करू शकतो, बघू शकतो आणि मल्टिपल ह्याचं सिलेक्शन करू शकतो, एकापेक्षा जास्त. याच्या आधी मात्र मगाशी जे बघितलं चॉईस लिस्टमध्ये एकच आयटम सिलेक्ट करतो, इथं आपण मल्टिपल आयटम सिलेक्ट करू शकतो. तर याला आपण काय म्हणू शकतो की लिस्ट असं म्हणू शकतो. तर याचं आता मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत बघा. void add string item. So this method is
used to add a item in a list. एखादा आपल्याला आयटम त्या लिस्टमध्ये ॲड करायचा आहे, त्यासाठी आपण void ॲड मेथड ही वापरणार आहोत. त्याच्यानंतर काय बघा, void add string item, int at index. आपल्याला ह्या लिस्टमध्ये आयटम ॲड करता येईल, परंतु एका पर्टिक्युलर इंडेक्सला ॲड करायचं आहे, तर त्यासाठी आपण इथे इंडेक्स देऊ शकतो. त्याच्यानंतर स्ट्रिंग गेट सिलेक्टेड आयटम, म्हणजे जो आपण त्याच्यामधला लिस्टमधला आयटम जो काही सिलेक्ट केलेला आहे तर तो रिट्राय करून तो स्ट्रिंगमध्ये स्टोअर करण्यासाठी काय करू शकतो की ही मेथड वापरू शकतो. स्ट्रिंग गेट सिलेक्टेड आयटम, जो आयटम आपण सिलेक्ट कराल तो काय होईल इथं रिट्राय होईल ॲज अ स्ट्रिंग म्हणून, स्ट्रिंगमध्ये तो कलेक्ट होईल. स्ट्रिंग गेट सिलेक्टेड इंडेक्स, सॉरी हिअर ऑल्सो इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग देअर शुड बी int गेट सिलेक्टेड इंडेक्स. जो आयटम आपण जो सिलेक्ट केलेला आहे त्याचा जो इंडेक्स नंबर आहे, समजा फर्स्ट आयटम सिलेक्ट केला असेल तर त्याचा नंबर 0 असेल, सेकंड केला असेल तर त्याचा नंबर 1 असेल, अप टू सो ऑन. सो तो int बरोबर आहे, ते इंडेक्स आहे, त्यामुळे इथं काय असायला पाहिजे होतं, स्ट्रिंगच्या ठिकाणी इथं काय पाहिजे होतं int. तर जो आपण आयटम सिलेक्ट करणार तर त्याची जी काही इंडेक्स आहे तर ती कुठे इंडेक्स इथे हे होणार आहे, ह्या int मध्ये इथं स्टोअर होणार आहे, रिट्राय होणार आहे. नेक्स्ट काय बघा, स्ट्रिंग ॲरे गेट सिलेक्टेड आयटम्स. तर ह्या लिस्टमध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे काय इथं आपण मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. तर जेवढे आपण काही आयटम सिलेक्ट करणार आहे 2, 3, 4, तर ते सर्व आयटम ह्या ॲरेमध्ये आपण रिट्राय करू शकतो किंवा स्टोअर करू शकतो. एकापेक्षा जास्त असल्यामुळे इथं आपण ॲरे वापरला आहे, स्ट्रिंग गेट सिलेक्टेड आयटम्स म्हटलेलं आहे. इथं मगाशी गेट सिलेक्टेड आयटम म्हटलं, इथं एक आहे आणि इथं मल्टिपल आहे. त्याच पद्धतीने सेम int ॲरे गेट सिलेक्टेड इंडेक्सेस, इथे सुद्धा एकापेक्षा जास्त जर आयटम सिलेक्ट केले आणि त्याचे आपल्याला इंडेक्स स्टोअर करायचे, म्हणजे ह्या मल्टिपल सिलेक्शन असल्यामुळे वेगवेगळ्या इंडेक्सेस असणार आहेत एकापेक्षा जास्त, त्यामुळे तिथं सुद्धा आपण काय केलेलं आहे ॲरे वापरलेला int ॲरे. सो इट विल रिट्राइव्ह द ऑल द इंडेक्सेस, और इट विल स्टोअर ऑल द इंडेक्सेस इन दिस ॲरे, इंटिजर ॲरे, अँड हिअर ऑल द आयटम्स इन दिस स्ट्रिंग ॲरे. नेक्स्ट काय बघा, int गेट आयटम काउंट. मग अशा चॉईस ह्या लिस्ट त्या AWT कंट्रोल सर्कल्स, int गेट आयटम काउंट, इट विल डिस्प्ले ऑल द आयटम्स, इट विल डिस्प्ले ऑल द count or the count of all items present in this list. म्हणजे जेवढे काही आयटम्स इथं प्रेझेंट आहे त्याचा काउंट आपल्याला इथं रिट्राइव्ह करता येईल किंवा घेता येईल बाय युजिंग दिस मेथड int गेट आयटम काउंट. नेक्स्ट काय बघा, void select int इंडेक्स, म्हणजे आपल्याला परत मगाशी सांगितल्याप्रमाणे एक लिस्ट आहे, त्याच्यातला आपल्याला काय करायचं आहे, एक पर्टिक्युलर बाय डिफॉल्ट 0 नंबरचा आयटम डिस्प्ले केला जातो, 0, 1, 2, 3, परंतु तरी पण आपल्याला काय करायचं आहे, मधलाच काय कुठला तरी एक आयटम डिस्प्ले करायचा आहे किंवा तिथून आपल्याला खाली डिस्प्ले करायचं आहे. तर तो इंडेक्स आपण इथं जर दिला तर तो 0च्या ऐवजी दिलेल्या इंडेक्सचा आयटम तिथं डिस्प्ले होईल किंवा त्या आयटमपासून पुढची लिस्ट इथं आपण डिस्प्ले करू शकतो. आणि स्क्रोल बारनं आपण ती खालीवर मूव्ह करून बघू शकतो बाकीचे आयटम्स. स्ट्रिंग गेट आयटम int इंडेक्स म्हणजे काय होईल सांगा, की एका पर्टिक्युलर दिलेल्या इंडेक्समधला तिथं आयटम कोणता आहे हा इथं आपण रिट्राय करू शकतो आणि इट विल बी स्टोर्ड इन अ स्ट्रिंग. सो दीज आर द ऑल द मेथड्स ऑफ लिस्ट कंट्रोल. आता याचा एक सॅम्पल प्रोग्राम बघा लिस्टचा. त्या प्रोग्राममध्ये सुरुवातीला इथे सुद्धा आपण इम्पोर्ट java.awt करणार आहोत, इम्पोर्ट java.applet करणार आहोत. ॲपलेटमध्ये हे दोन्ही पॅकेज आपल्याला ॲड करायला लागतील, म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट java.awt.star, इम्पोर्ट java.applet.star. त्याच्यानंतर परत खाली काय असणार आहे, ॲपलेट कोड असणार आहे, तो इथे मी दिलेला नाही. तो काय असणार आहे, कमेंट सेक्शनमध्ये ॲपलेट कोड, समजा प्रोग्रामचं नाव लिस्ट डेमो असं आहे, तर ॲपलेट कोड इज इक्वल टू लिस्ट डेमो डबल इनोटेडमध्ये विड्थ 500, हाईट 500, नंतर स्लॅश ॲपलेट, हे ॲपलेट क्लोज करणार आहोत आणि हे सगळं कमेंट सेक्शनमध्ये लिहिणार. तर हे वर्ड युनिटच्या आधी म्हणजे सगळ्याच आपण प्रोग्रामला ॲपलेटचा कोड लिहिणार आहोत आणि इम्पोर्ट पॅकेज करणार आहोत AWT आणि ॲपलेट. त्यानंतर आता मेन खाली येऊया. प्रोग्राम सुरुवातीला काय येणार बघा, पब्लिक क्लास लिस्ट डेमो एक्सटेंड्स ॲपलेट, आणि त्याच्यानंतर आपली रेग्युलर काय आहे इनिट मेथड. म्हणजे आता आपला खऱ्या जे काय आपण लिस्ट तयार करणार आहोत, वेगवेगळे कंट्रोल्स तयार करणार आहोत आणि ॲड करणार आहोत, ते इथं इनिट मेथडमध्ये असणार आहे. इथं काय केलं बघा, लिस्ट L1 न्यू लिस्ट. सो वी आर क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ लिस्ट क्लास.
Previously we are creating the object of choice. Here we are creating the object of list. So this is there are two lists, list L1, list L2. So the L1 is object of first list, L2 is object of second list. But here list L2 is equal to new list 5 true. म्हणजे इथं काय केलेलं आहे आपण बघा, 5 आयटम्स जे आहेत ते इथं आपण काय केलेले आहेत डिस्प्ले केलेले आहेत. बाय डिफॉल्ट काय असणार आहेत, इथं आपल्याला आयटम जे आहेत ते कुठले असणार आहेत, 5 आयटम इथं काय केलेले असणार आहेत डिस्प्ले झालेले असणार आहेत. त्याच्यानंतर तर याच्यामध्ये काय केले बघा आपण, L1 डॉट ॲड इंडिया, L1 डॉट ॲड चायना, L1 डॉट ॲड ऑस्ट्रेलिया, L1 डॉट ॲड अमेरिका, L1 डॉट ॲड आंध्र प्रदेश. तर जसं मगाशी आपण वापरलं चॉईसमध्ये, सेम इथं सुद्धा आपण वापरायचं. इथं सुद्धा ऑब्जेक्ट ते चॉईसचे तयार केले होते, CH1 CH2, इथं आपण लिस्टचे तयार केले आहेत L1 आणि L2. तर L1 मध्ये काय ॲड केलेले आहेत म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये, तर हे सगळे ॲड केले आहेत. कोणते कोणते आयटम, इंडिया, चायना, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आंध्र प्रदेश, असे 5 आयटम आपण लिस्ट L1 मध्ये ॲड केलेले आहेत. आणि L2 मध्ये काय ॲड केलेले आहेत बघा, L2 मध्ये कर्नाटका, गुजरात, महाराष्ट्र, बिहार आणि गोवा हे लिस्ट 2 मध्ये आहेत. इथं लिस्ट 2 मध्ये कोणते कोणते आहेत, कर्नाटका, गुजरात, महाराष्ट्र, बिहार आणि गोवा. तर हे 5 आयटम आपण लिस्ट 2 मध्ये ॲड केलेले आहेत. आणि हे वरील 5 आयटम जे आहेत हे आपण लिस्ट L1 मध्ये ॲड केलेले आहेत. परंतु लिस्ट 2 बाय डिफॉल्ट 5, ट्रू म्हणजे बाय डिफॉल्ट 5 रोज म्हणजे 5 आयटम हे डिस्प्ले करणारच आहेत. आणि पहिली मात्र इथं बाय डिफॉल्ट असं काय करणार, इथं आपल्याला स्क्रोल करावं लागणार आहे स्क्रोल बारच्या मदतीनं. इथं आपल्याला 5ही आयटम आपण हे ॲट अ टाइम आपण बघू शकतो, हा एक फरक आहे. नेक्स्ट काय बघा, L1 डॉट सिलेक्ट 1, पहिल्या लिस्ट मधला पहिला आयटम काय आहे, इंडिया आहे. परंतु इथं आपण काय लिहिलं बघा, सिलेक्ट 1 म्हणजे काय, 0 नंबरचा आयटम कोणता आहे, इंडिया, आणि फर्स्ट नंबरचा आयटम काय, चायना. त्यामुळे ह्या पहिल्या लिस्ट मधला जर आपण पहिली लिस्ट बघितली तर सुरुवातीला आपल्याला काय दिसेल, चायना हे जे आहे, तर तुम्हाला हे काय दिसणार आहे, तर इथं बघू शकता आपण चायना हे इथं डिस्प्ले झालेलं आहे. का, तर इथं आपण काय केलेलं आहे बघा, L1 डॉट सिलेक्ट 1 केल्यामुळं इथं आपण काय दिसतं, इथं चायना हे आधी दिसत आहे. ऍक्च्युली आपल्याला इंडिया हे दिसायला पाहिजे होतं, परंतु आपण काय केलं, L1 डॉट सिलेक्ट इन ब्रॅकेटमध्ये 1 लिहिल्यामुळं इथं चायना हे इथं आपल्याला काय झालेलं दिसतंय, तुम्हाला इथं डिस्प्ले झालेली म्हणजे सिलेक्ट झालेली दिसते. चायनापासूनची पुढची लिस्ट लक्षात येते का बघा. नेक्स्ट काय बघा, स्ट्रिंग S1 इज इक्वल टू L2 डॉट गेट आयटम 2. स्ट्रिंग S1 इज इक्वल टू L2 म्हणजे आपली सेकंड लिस्ट. याच्यामधला कुठला घेतलेला आहे आपण, गेट आयटम 2. याच्यामध्ये 0 नंबरचा कोणता आहे, कर्नाटक, फर्स्ट नंबरचा कोणता आहे, गुजरात, सेकंड नंबरचा कोणता आहे, महाराष्ट्र. त्यामुळं आता S1 मध्ये काय ऍड झालेलं आहे, महाराष्ट्र ऍड झाले. त्यामुळं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट द आयटम इज प्लस S1 म्हणजे इथं काय प्रिंट होणार आहे, महाराष्ट्र असं प्रिंट होणार आहे. याचं आपण आउटपुट बघू शकतो. इथं आपण आउटपुट इथं काय दिले बघा, महाराष्ट्र असं प्रिंट दिले. कमांड प्रॉम्प्टवर तुम्ही बघू शकता. इथं प्रोग्राम रन केलेला आहे, जावा सी लेबल डेमो डॉट जावा ॲपलेट व्ह्यूवर, आणि ॲपलेट व्ह्यूवरनं आपण ते काय केलेलं आहे, प्रोग्राम रन केलेला आहे. जावा सीनं कंपाईल केलेलं आहे, ॲपलेट व्ह्यूवरनं रन केलं आहे. तर इथं महाराष्ट्र असं दिसतंय. महाराष्ट्र का दिसतंय, तर या सेकंड लिस्टमध्ये कर्नाटका हे 0ला आहे, गुजरात हे फर्स्टला आहे आणि महाराष्ट्र हे सेकंडला आहे. त्यामुळं महाराष्ट्र हे कमांड प्रॉम्प्टवर दिसत आहे. त्याच्यानंतर आपण इथं काय केलेलं आहे, AW2 L1 ॲड L1 आणि ॲड L2 म्हणजे हे 2 जे ऑब्जेक्ट आहेत AW2 कंट्रोल ते आपण या ॲपलेटमध्ये ॲड केलेले आहेत. सो ॲड L1 आणि ॲड L2. So this is a sample program and output program and output of the list AWT control. So in this today's lecture we have covered the choice and list
controls. So thank you.